जीव कागदाशी। प्रस्तुत प्रसंगी या परिसराचे भाग्यविधाते वैकुंठवासी दिगंबर दादा भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत टाळकरी, माळकरी, वारकरी, विनेकरी, पहारेकरी, मृदंगाचार्य, संवादिनी वादक सर्वांच्या अत्यंत गोड सहकार्यानं आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय गोराडेश्वराच्या डोंगरावर पूर्ण आयुष्य व्यतीत करणारे भोसले महाराज आहेत, त्यांनाही वंदन करतो। सर्वच क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला आरंभ करतो। कार्यक्रम श्राद्धाचा। मनोहर भाऊ भेगडेजी ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं, शशीभाऊ आहेत, आमचा हरेशाबा आहे। श्राद्धाचं कीर्तन हे श्रद्धेनं करावं लागतं हे सगळ्यालाच माहिती आहे। बघा, लक्ष द्या, खाली बसलेले लक्ष द्या माझ्या। अतिशय सोपी गोष्ट आहे, जन्माला आलेल्याला मरावं लागतं हे सगळ्या जगात माहिती आहे, तुम्ही आज नाही ऐकत हे। परंतु जाताना आणि गेल्याच्या नंतर मी एक वाक्य मोठं बोलतो, कुणाला कळते नाही कळते ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण वाक्य लक्षात ठेवा। तुम्ही किती वर्ष जिवंत राहिला हे तुमचं आयुष्य नाही, तुम्ही गेल्याच्या नंतर लोक तुम्हाला किती वर्ष लक्षात ठेवतात हे तुमचं आयुष्य। कारण कर्म लक्षात ठेवतात माणसं। लक्षात, बाबूजी कर्म लक्षात ऐका, भाऊ महाराज ऐका, बसलो दादा ऐका, अत्यंत गोड लक्ष देऊन ऐका। जन्मलेला मरावं लागतं हे सगळ्यांनाच माहित आहे, बरोबर? पण एक लक्षात घ्या, इकडे माझ्याकडे बघा, अत्यंत कळतं। आई माझ्याकडे बघा, मला एकदा सांगा बाबा, यांना यांच्या भाषेत विचारतो, खूप दिवस तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी नेऊन ठेवलं आणि परत आपल्या घरी येताना तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? एवढं सांग। आनंद होईल, मान्य? अनेक वर्षानं आपल्या घरी जाताना आनंद होतो का दुःख? आनंद। मग आता किती वर्ष झाले तिथून येऊन? इकडे माझ्याकडे बघा, ऐकणार। मग चलायचं आपल्या घरी वापस। अडचण अशी आहे, आपण ऐकतो चांगलं पण वागत चांगले नाहीत, अशी अडचण आहे। ऐका, वडील जाण्याच्या वेदना एका कुटुंबाला झालं तर गोष्ट वेगळी आहे। 7 सप्टेंबरच्या 47ला जन्म ज्यांनी घेतला, इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण ज्यांनी केलं, त्याच्यानंतर परिसरात शेती आहे, ते शेती सांभाळण्याची वडिलांनी टाकलेली जिम्मेदारी ज्यांनी पाळली, ग्रामपंचायतमध्ये सदस्य होऊन 8 वर्ष गावाच्या चांगल्या कारभारामध्ये ज्यांनी लक्ष घातलं, पंचायत समिती ज्यांनी सांभाळली आणि 99ला 16,500 मताची लीड घेऊन विधानसभेमध्ये जे दाखल झाले, असा ज्यांचा प्रवास आहे। आणि अजून एकदा सांगतो, एका घराला घर समजणारी माणसं खूप आहे, पण आपला मतदारसंघ आपलं कुटुंब आहे अशी उच्च भावना ज्यांनी सांभाळली त्यांना दिगंबर दादा म्हणतात। वाह वाह। आणखीन एकदा सांगा, आई इथं बसलेल्या सगळ्या ऐका माझ्याकडे, दादा इकडे बघा। आपल्या जीवनातलं सगळ्यात कुठलंही सुख दुःख सांगायचं ठिकाण कोण? आई। कोण? आई, बरोबर? म्हणजे किती चुका केल्या तरी माफ करणारी कोण? आई। पण आईला जर कुठं व्यक्त व्हायचं असेल आणि तिची स्वतःची सुख दुःख सांगायची असतील तर कोण? तर आपले वडील, बरोबर? म्हणजे सगळ्या कुटुंबाला आई आधार देत असेल, पण आईला ज्यांचा आधार असतो ते कोण? वडील। आणि थोडं मोकळं बोलतो, उघड्या कपाळानं लेकरं सांभाळायची जिम्मेदारी ज्या माऊलीकडे येते त्याच्यासारखं दुःख जगात कुणाचं नाही। त्याचं कारण आहे,
मी नेहमी म्हणत असतो 4 दुःख पचवता येत नाही. एक पहिलं, लहानपणी आई वडील मरू नये, तारुण्यामध्ये जोडीदार मरू नये, म्हातारपणी हक्काचा काठी उचलून देणारा वारसदार मरू नये, आणि आपल्या हयातीत आपल्या गुरुचा विरह आपल्याला भोगायची बारी येऊ नये. लक्षात घ्या. आणि ज्यांची भूमी, एकच सांगू, हा तो परिसर आहे ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालाय त्यांना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि एकच वाक्य बोलायचे, जर कळत असेल तर ऐका. इतकं चांगलं जीवन ते जगले होते तुकोबराय, तसं जगात परत झालं नाही. म्हणून मी सांगताना असं सांगत असतो की इतकी चांगली कामं करा की जाताना जगाचा बाप असा दारात उभा पाहिजे, ये मी तुझी वाट बघतोय. आणि हे आयुष्यात फक्त एकदा झालं का? वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो देवे. गायला थोडंच गायला पाहिजे आणि खायला सुद्धा थोडंच खायला पाहिजे. जास्त दिवस ज्याला जगायचंय त्याने गायला सुद्धा स्वरात गायला पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये असं सांगतात की गोपिका रडल्या कृष्णाच्या विरहात, पण त्या सुद्धा सुरात रडल्या. रुरुदुहु सुस्वरः. त्यांना विचारलं काय, कशाची इच्छा आहे? कृष्ण दर्शन लालसा. चला गुजरातमध्ये 5 मिनिटांनी येतो, तुम्हाला माझ्यासोबत चालतात? जास्त वेळ नाही घालता. चला आपल्याला सीमारेषा आहे, पण अजून एकदा सांगतो, सगळ्या सीमारेषेच्या पलीकडे जर कुठला पंथ असेल तर तो वारकरी पंथ आहे. व्यापकता ज्यांनी शिकवली त्याला पंथ वारकरी. ऐका भाऊ, इकडे बघा, पटपट बघायचा, आता वेळ नाही घालायचा. नागर ब्राह्मण कुटुंबामध्ये एक पोरगा जन्मालाय. त्या पोराचं नाव आहे नरसी मेहता. काय नाव आहे? नरसी मेहता. त्या नरसी मेहत्याच्या जीवनामधली घटना अशी आहे, नामदेव महाराज असं समजतात. गुजरात मधली लोक नरसी मेहत्याला नामदेव महाराज समजतात. घटना आहे का? आता पुढे आहे का? एके दिवशी सकाळी पूजेला बसलेले आहेत. कोण? नरसी मेहता. आणि सकाळी बाबा पूजा चालते. आधी गुजरातची पूजा आहे. जय राधा माधव हे कुंज विहार. देवा पुढे बसलं ना की असं खळकण डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आपल्या येत नाही म्हणून तर नियम काढलाय, डोळ्याला पाणी लावा. अरे पाणी आतून आलं पाहिजे. अजून एकदा, ज्याच्या आतून पाणी येतं ना त्याला लोकांना पाणी लावायची गरज नाही. मराठी ज्याला कळते ते लक्ष देऊन ऐका. आणि त्याचे भाऊ आले मोठे. इकडे बघा, कुणाचे? नरसीचे. काय म्हणतात? कुठं आहे नरसी मेहता भाऊ? ते त्याची बायको बाहेर गेली. आई इकडे बघ ना. त्याची बायको बाहेर गेली आणि म्हणली, दादा थोडा हळू बोला. तो म्हणला, हळू बोला म्हणजे देतो का तुझ्या बापाला? आई, नवऱ्याच्या मोठ्या भावाला भायाच म्हणता ना का? भाऊजी. भाऊजी. ते भाऊजीला ती बायको काय म्हणते त्या नरसीची? तो म्हणला, हळू बोलायची काय गरज आहे? महाराज काय म्हणली, आम्ही गरीब आहे, पण आमच्या घरी जेव्हा ते पूजा करतात ना तेव्हा आम्ही कोणाला बोलत नाही. पण आबा बाबा ते भाऊजी आहे ना दादा, ते भाऊजी इतका चिडला. इकडे आहे का? काय म्हणलं माहिती आहे का? त्याला सांग बापाचं श्राद्ध आहे म्हणा. आणि नुसते टाळ कुठल्यानं श्राद्ध होत नाही म्हणा. तेव्हा घ्या. कोण म्हणलं? मोठा भाऊजी. आतापर्यंत गप बसलेल्या बायकोनं अशी कंबर खवली. काय म्हणले माहिती आहे? काय म्हणत होते? वापस म्हणा. पुरुष मंडळी इकडे बघा. ती गप बसली होती त्यावर ते जोरात बोलत होत. हिने कंबर खवली. ते म्हणलं काहीच बोललो नाही. कुठं बोललो काय? आणि ऐका ना, थोडस पुढे ऐका. ते म्हणला, अगं त्याला सांग आपल्या वडिलाचं श्राद्ध आहे. ऐका, भाषा बदलली. पण बायको काय म्हणते? बाबा असं करा ना भाऊजी, मग तुम्ही श्रीमंत आहे तर तुमच्या पद्धतीने श्राद्ध करा. इकडे बसलेली बघा मा, आम्ही गरीब आहे, आमच्या पद्धतीने श्राद्ध करू. बाबा त्या भाऊजीला तर इतका घोसाडा आला. बाबा ते काय म्हणले माहित आहे? तुला इतका श्राद्ध करायचा जोर आलाय ना, करून दाखव.